आणि बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। आरटीओ मधील वसुली गँगचे धाबे दणाणलेले आहेत। सरकारनं आता एसआयटी स्थापन केली आहे। विजय वडेट्टीवार यांनी या सगळ्या संदर्भात आज विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केलेला होता आणि त्याची दखल सरकारनं घेतली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे। एसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून सापळे रचण्यात आलेले होते। आरटीओ आणि एसीबी अधिकाऱ्यांचं संगनमत होतं असे अनेक गंभीर आरोप सुद्धा होते। गुड्डू सेठच्या नावाचाही उल्लेख वडेट्टीवार यांनी केला। भ्रष्टाचाराला नकार न देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात हा सापळा रचण्यात आलेला होता। गुड्डू सेठद्वारे या सगळ्या संदर्भातलं प्लॅनिंग केलं जात होतं। त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मोठी घोषणा केली आहे। एसआयटीची घोषणा करण्यात आली आहे। प्रियंका नारनवरे या एसआयटी प्रमुख असतील। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। आरटीओ मधील वसुली गँगचे धाबे दणाणलेले आहेत। गेल्या 7 ते 8 दिवसांपासून एनडीटीव्ही मराठीनं या सगळ्या संदर्भातला मुद्दा लावून धरलेला होता, ज्याची दखल आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घेतली आहे। सरकारनं एसआयटी स्थापन करण्याचा महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलाय। आज विधानसभेमध्ये विजय वडेट्टीवार यांनी मुद्दा उपस्थित केला। काही या सगळ्या संदर्भातले दावे सुद्धा केलेत। तर या वसुली रॅकेटचा पर्दाफाश झाला। अखेर या प्रकरणातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला। नागपूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या गाड्यांची फेर नोंदणी करून सरकारची कोट्यवधींची फसवणूक होत होती आणि या प्रकरणामध्ये कपिल नगर पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला। पाहुयात यामध्ये आरोपींची मोडस ऑपरेंडी नेमकी काय होती। आरटीओ वसुली रॅकेट प्रकरणात पहिला गुन्हा दाखल। गुन्हा दाखल होताच वसुली रॅकेटचे धाबे दणाणले। एनडीटीव्ही मराठीचा जबरदस्त मोठा दणका। अखेर आरटीओ मधल्या भ्रष्टाचार प्रकरणी चक्र फिरली आहेत। एनडीटीव्ही मराठीनं केलेल्या पोलखोल नंतर वसुली रॅकेटमध्ये पहिला गुन्हा दाखल झालाय। परराज्यातून चोरीची वाहनं आणून वसुली रॅकेटच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात बिनधास्तपणे चालवली जात होती। अकोल्यातल्या बड्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादानं गुड्डू शेठ हा चोरीची वाहनं महाराष्ट्रात आणून गाड्यांची पुनर्नोंदणी करून सरकारची कोट्यवधींची फसवणूक करायचा। नागपूर परिवहन विभागातले अनेक अधिकारी याकडे दुर्लक्ष करायचे। या मोबदल्यात वसुली रॅकेटला गुड्डू शेठ हा खोटे एसीबी ट्रॅप रचण्यासाठी मदत करायचा। ही सगळी मोडस ऑपरेंडी एनडीटीव्ही मराठीनं दाखवताच अखेर नागपूर परिवहन विभाग खडबडून जागा झालाय। 29 जूनला नागपूरच्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कपिल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। पोलीस या संदर्भातला गुन्हा दाखल करायला तयार नव्हते। अखेर एनडीटीव्ही मराठीच्या दणक्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केलाय। जे आरोपी आहेत त्यांचं नाव आहे मोहम्मद हुसेन मोहम्मद इस्माईल। हा आहे खापरखेड्याचा राहणारा। दुसरा आहे दिनेश कुमार ओमप्रकाश, हा आहे सावनेरचा। आणि तिसरा आहे मोहम्मद एजाज अब्दुल रहमान, हा आहे अकोट फाईल जिल्हा अकोला। या तिघांनी मागच्या 2022 पासून तर काल दिनांक 1 जुलै 2026 पर्यंत या तिघांनी ट्रक जे आहेत 4 ट्रक याचे बनावटीकरण केलेलं आहे आणि त्यांनी मध्य प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या दोन्ही ठिकाणी त्यांनी रजिस्ट्रेशन केलं। ते झाल्यानंतर 2022 मध्ये आरटीओ ग्रामीण आपल्या हद्दीतले जे आहे त्या ठिकाणी येऊन त्यांनी रजिस्ट्रेशन केलं आणि त्यावरून त्या गाड्या अद्याप सध्या चलन म्हणजे याच्यात आहे। सध्या त्या गाड्या ऑन रोड आहेत। परराज्यातून चोरीची वाहनं महाराष्ट्रात आणणाऱ्या या टोळीची मोडस ऑपरेंडी नेमकी कशी होती ते पहा। मार्च 2022 पासून हा काळा धंदा सुरू होता। मध्य प्रदेशातल्या देवास आरटीओ कार्यालयाच्या रेकॉर्डवर कोणतीही नोंद नसलेल्या 4 अशोक लेलँड गाड्यांचं बनावट चेसिस नंबर आणि दस्तऐवज तयार करण्यात आले। बनावट कागदपत्र वापरून आधी अरुणाचल प्रदेशातल्या इटानगर आरटीओ कार्यालयातून गाड्या नोंदणीकृत करण्यात आल्या। त्यानंतर संगनमतानं या गाड्या नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात आणून महाराष्ट्राचे नवे क्रमांक मिळवून सरकारच्या डोळ्यात धुळफेक सुरू होती। अशोक लेलँड कंपनीच्या डीलरनं या गाड्या पोर्टलवर उपलब्ध नसल्याचं लेखी कळवल्यानंतर हा सगळा काळा बाजार उघड झालाय। या प्रकरणी पोलिसांनी चौकशीअंती एकूण 3 मुख्य संशयित आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत। त्यामध्ये दिनेश कुमार ओमप्रकाश, मोहम्मद हुसेन मोहम्मद इस्माईल आणि मोहम्मद एजाज अब्दुल रहमान या तिघांचा समावेश आहे।
या आरोपींनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहनं मोहम्मद एजाज याच्या नावानं ट्रान्सफर करून घेतल्याचं तपासात समोर आलंय. नागपूरहून प्रवीण मुधोळकरसह मोसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रॅकेटच्या म्होरक्याविरुद्ध कारवाईबाबत महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून 6 वर्ष उलटलेली आहेत, तरी सुद्धा हे रॅकेट सुरू आहे. एवढंच काय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर सुद्धा आरटीओ मधलं भ्रष्टाचाराचं हे रॅकेट अजूनही सुरूच आहे. गडकरींच्या पाठोपाठ शिंदेंच्या आदेशांनाही आरटीओची केराची टोपली. शिंदेंनी आदेश देऊनही आरटीओ मधला भ्रष्टाचार जोरात. आरटीओ मधला भ्रष्टाचार थांबणार की नाही? महाराष्ट्रातल्या आरटीओ वसुली रॅकेटची पाळंमुळं किती खोलवर गेलेत याची आज आम्ही पोलखोल करणार आहोत. 2025च्या पहिल्या अर्थसंकल्पीय भाषणात भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी आरटीओ वसुली रॅकेटचा प्रश्न लावून धरला होता. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या त्या आदेशाला आरटीओच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी थेट केराची टोपली दाखवली. आदेश देऊन सुद्धा हे वसुली रॅकेट 1 मिनिटासाठी सुद्धा थांबलेलं नाही. उलट गेल्या काही काळात अधिक जोरानं सुरू झालंय. त्यामुळेच 5 एप्रिल 2026 रोजी नागपूरमधल्या सुमारे 100 आरटीओ अधिकाऱ्यांनी महसूल मंत्र्यांना पत्र लिहून हे रॅकेट थांबवण्याची विनंती केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात या वसुली रॅकेटचं महिन्याकाठी अंदाजे 25 कोटीचं वसुली कलेक्शन आहे. त्यामुळे साहजिकच आरटीओ विभागाच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या इतर विभागातील संगनमतानेच हे रॅकेट चालत आहे असा आरोप होतोय. आणि त्यामुळेच बहुतांश केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या पत्रानंतर देखील कारवाई होत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं पत्र आणि उपमुख्यमंत्र्यांचे आदेश असतानाही परिवहन विभागानं नेमकी काय चौकशी केली असा प्रश्न विचारला जातोय. त्या आरोपी अधिकाऱ्यावर काय कारवाई झाली की त्याला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कामाला लागली असा प्रश्नही विचारला जातोय. या वसुली रॅकेट समोर सरकार आणि परिवहन विभाग पूर्णपणे हतबल झालंय का असाही प्रश्न पडतो. आम्ही लक्षवेधी घातली आहे. लक्षवेधी आमची सुखरूप झालेली आहे आणि ते आम्ही आता 2 दिवसाला लक्षवेधी आमच्या चर्चेला आणावं अशी आमची आग्रही मागणी आहे. ही लक्षवेधी चर्चेला आली की आरटीओच्या या सगळ्या रॅकेटची मी चिरफाड करणार. लाचलुचपत विभागाच्या संगनमतानं वसुली रॅकेट सुरू असल्याचा आरोप होतोय. त्याच वेळेला नागपूर शहर पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. परराज्यातून येणाऱ्या चोरीच्या वाहनांवर गुन्हे दाखल करण्यासाठी परिवहन विभागानं नागपूर पोलिसांच्याकडे रीतसर तक्रार केली. मात्र परिवहन विभागानं तक्रार देऊन सुद्धा नागपूर शहर पोलीस गुन्हा दाखल करायला कमालीची टाळाटाळ करतायत. चोरीच्या गाड्या महाराष्ट्रात आणून सर्रास रॅकेट चालवलं जात असताना पोलीस गुन्हा नोंद करायला का कचरतात या प्रश्नाचं उत्तर सुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना द्यावंच लागेल. एकीकडे या आरटीओ वसुली रॅकेटमध्ये एसीबीचा सहभाग असल्याचा आरोप होतोय. दुसरीकडे नागपूर पोलीस देखील परिवहन विभागाच्या पत्रानंतर गुन्हा दाखल करायला तयार नाहीये. त्यामुळे या वसुली रॅकेटवर कुणाचा लगाम आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. सोबतच हे वसुली रॅकेट सरकारला देखील भारी पडतंय का असाही प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय. राहुल चव्हाणसह मोसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर. दरम्यान आज विधानसभेत विजय वडेट्टीवार यांनी आरटीओचा मुद्दा उपस्थित केला आणि त्याला प्रताप सरनाईक यांनी नेमकं काय उत्तर दिलंय पाहूयात. आरटीओच्या मुद्द्यासंदर्भात आज विधानभवनामध्ये सुद्धा पडसाद उमटलेले आहेत आणि NDTV मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट सुद्धा पाहायला मिळाला. या सगळ्या संदर्भात आज विधानसभेत विजय वडेट्टीवार यांनी मुद्दे उपस्थित केले. आरटीओचा मुद्दा त्यांनी लावून धरला आणि त्या सगळ्या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिलंय. कारवाईचे आदेशही दिलेले आहेत. एसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून सापळे रचले गेले असा दावा वडेट्टीवार यांनी केला. मी जर हे वाजवून दाखवलं ना अध्यक्ष महोदय, आपण जरा फार सिरियस विषय आहे. हे एक रॅकेट
खरमाटे, मोळ, भुयार हे निवृत्त झालेले आणि आत्ता असलेले हे मिळून हे रॅकेट चालवतात. यामध्ये अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनास आणून देतो की खरमाटे, भुयार, नागरेन, मोड आणि खैरणा यांनी 3 ट्रॅप लावले. जो यांच्या ट्रॅपमध्ये नवीन अधिकारी सापडत नाही, ट्रॅप म्हणजे वसुलीमध्ये, या माननीय मुख्यमंत्री महोदय विदर्भातल्या अधिकाऱ्यांना टार्गेट करतात. हे आतापर्यंत 3 ट्रॅप झालेत अँटी करप्शनचे. त्या 3 ट्रॅपमध्ये गुड्डू नावाचा हा माणूस त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. की आपण या SIT स्थापन करून या सर्व अधिकाऱ्यांचे व ACB ट्रॅपमधील सर्व तक्रारदार गुड्डू सेठ उर्फ या मोहम्मद एजाज रहमान, आसिफ अब्दुल कादिर आणि निजामुद्दीन या 3ही लोकांची हे या गुड्डू सेठसह इतर लोकांची चौकशी करणार का, पहिला प्रश्न. आणि सर्व अधिकाऱ्यांची EOW इन्कम टॅक्सची चौकशी होणार का, लावणार का. आणि रवींद्र भुयार आणि आनंद मोळ हे 19 वर्षापासून विदर्भात आहेत, यांना विदर्भाच्या बाहेर तात्काळ बदली करणार का. बजरंग खरमाटे ज्या व्यक्तीचं नाव आपण ह्या सभागृहामध्ये आता केलेलं आहे, त्या बजरंग खरमाटेवर मी माझ्या स्वतःच्या स्वाक्षरीने, एकनाथ शिंदे साहेबांच्या स्वाक्षरीनं आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनं EOW कडे आम्ही ऑलरेडी ती तक्रार केलेली आहे. आणि त्या बजरंग खरमाटेचा ह्या विषयावर जे काही प्रश्न आपण उपस्थित केलेले त्यांची चौकशी चालू आहे. आणि मी 3 दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की माननीय पुढे देतो ना साहेब, प्रश्न तुमचा एवढा मोठा लांबवलाय, त्याची उत्तरं सुद्धा मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. सन्माननीय मंत्री महोदयांनी मागच्या आठवड्यातच माझ्याशी चर्चा केलेली आहे. काय काय घोटाळे चालले आहेत हे त्यांनी लक्षात आणून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी विनंती केल्याप्रमाणे उच्चस्तरीय याची चौकशी केली जाईल. वडेट्टीवार साहेब ऐका जरा, फार महत्त्वाचा निर्णय RTO डिपार्टमेंटच्या माध्यमातून आणि हे सगळे जे रॅकेट आहे ते उद्ध्वस्त कायमचं करायचा शासनाचा निर्णय आहे. आणि त्यामुळे शासनाने ही भूमिका घेतली आहे की प्रियांका नारनवरे IPS अधिकारी आहेत, सिनियर IPS अधिकारी आहे, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी म्हणून त्या आमच्याकडे आहेत कार्यान्वित. त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही SIT स्थापन केलेली आहे. आणि त्यांच्याबरोबर रवी गायकवाड अतिरिक्त परिवहन आयुक्त आणि श्री मंदार जावळे दक्षता अधिकारी परिवहन आयुक्त यांना आम्ही 3 सदस्यीय समिती नेमलेली आहे. आणि SITच्या माध्यमातून आम्ही चौकशी करून 1 महिन्याच्या आत आम्हाला अहवाल द्यायला सांगितलेलं आहे. आणि अहवाल आल्यानंतर जे तुम्ही नावं घेतलेत ती आणि जी ह्या रॅकेटमध्ये सहभागी असतील आणि आता कार्यरत असतील, फक्त रिटायर्ड झाले नाही तर आताही परिवहन सेवेमध्ये जे कार्यरत असतील त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल. आमचे TC ऑफिसचे काही अधिकारी होते, ते अधिकारी मंत्री किंवा शासनाची परवानगी न घेता काही अजून निर्णय घेत होते त्यांच्या स्तरावर. मेत्रवार नावाचे जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा शोकास देण्याची भूमिका RTOचा आम्ही आयुक्तांना दिलेले आहेत. आणि आपण ज्या काही सूचना केल्यात किंवा जे आरोप केले त्यावर ही SITच्या माध्यमातून 1 महिन्यामध्ये चौकशी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर ताबडतोब कठोर कारवाई केली जाईल.